मिथुन राशी 16 जून ते 22 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मिथुन राशी जूनच्या या नवीन आठवड्यात गुरु आदित्य राजयोगाचे शुभ संयोजन तयार होणार आहे। खरं तर या आठवड्यात सूर्य आणि गुरुची युती मिथुन राशीत होत आहे, त्यामुळे गुरु आदित्य राजयोग तयार झाला आहे। अशा परिस्थितीत जूनचा तिसरा आठवडा करिअर, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत खूप भाग्यशाली ठरणार आहे। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना केवळ मालमत्तेची सुखच मिळणार नाही, तर कमाईचे नवीन मार्गही उघडतील। चला तर मग जाणून घेऊयात मिथुन राशीचे साप्ताहिक राशीफल सविस्तरपणे। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान ठरणार आहे। तसेच या आठवड्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील। यासह आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक होईल। या आठवड्यात सरकार, प्रशासन किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा पाठिंबा तुमच्या कामाला गती देण्यास मदत करेल। जर तुम्ही काही काळापासून मालमत्तेशी संबंधित वादात अडकला असाल तर या आठवड्यात त्यावर तोडगा काढता येईल, परंतु तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडी सावधगिरी बाळगावी लागतील। काही लोक तुमच्या प्रगतीचा हेवा करू शकतात आणि गुप्तपणे तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात। अशा परिस्थितीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि तुमच्या कामात गुप्तता राखू नका। जर तुम्ही भागीदारी व्यवसायात असाल तर पैशाशी संबंधित समस्या स्पष्टपणे हाताळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये घाई करू नका आणि निश्चितपणे विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या। प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा खूप अनुकूल असेल। तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल। नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी देखील हा काळ शुभ आहे। विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक संतुलन राखले जाईल। मिथुन राशी या आठवड्यात मानसिक ताणतणावापासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। व्यावसायिक जीवनात नातेसंबंध मजबूत करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील। वडील, वरिष्ठ अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना संयम राखणे महत्त्वाचे आहे। धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांवर पैसे खर्च होण्याची शक्यता देखील आहे। या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात अनावश्यक ताण टाळावा। कामाच्या ठिकाणी जास्त धावपळ होईल, पण त्यामुळे सकारात्मक परिणामही मिळतील। आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत। करिअरशी संबंधित निर्णय घेताना घाई करू नका। टीम वर्क असलेल्या प्रकल्पांमध्ये तुम्ही हळूहळू यशाकडे वाटचाल कराल। नातेसंबंधांमध्ये अचानक बदल होऊ शकतो। जर तुम्ही लग्नाबद्दल निर्णय घेत असाल तर काळजीपूर्वक पावले उचला। प्रेमसंबंधांच्या सुरुवातीला शंका येऊ शकतात। विवाहित जोडप्यांमध्ये सुसंवाद राहील। जरी तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही। मिथुन राशीला या आठवड्यात अनेक एकत्र अनुभव येतील। तुम्ही सकारात्मक विचार ठेवा, जीवनात चांगले बदल जाणवतील। मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण लहान सहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका। डोकेदुखी, सर्दी, अपचन अशा आजारांपासून काळजी घ्या। डोळ्यांना आराम द्या, वेळोवेळी विश्रांती घ्या। मानसिक शांती लाभेल, तुमचे आरोग्य सुधारेल। मिथुन राशीच्या कौटुंबिक जीवनात घरच्यांसोबत वेळ मिळेल। एकमेकांच्या भावना समजून घ्याल। वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल। तुम्ही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पार पाडाल। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूप चांगला जाईल। तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल। काहींना स्कॉलरशिप मिळू शकते। उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल। तुम्हाला पालकांचा उत्तम पाठिंबा मिळेल। मिथुन राशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात किरकोळ मतभेद होऊ शकतात। आठवडा भावनिक असेल। तुम्ही जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा आणि समस्या सोडवा। एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल। मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल। तुम्हाला जोडीदाराकडून खूप चांगले सहकार्य मिळेल। तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील। तुम्हाला वैवाहिक सौख्य मिळेल। मिथुन राशीच्या व्यावसायिकांना चांगली प्रगती करता येईल। नवीन डील किंवा ग्राहक फायदेशीर ठरतील। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील। तुमचे स्वप्न पूर्ण होईल। महत्त्वाचे प्रोजेक्ट हाताळता येतील। तुमचे अडकलेले व्यवहार मार्गी लागतील। ऑफिसमध्ये गप्पा मारणे टाळावेत। मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थितीत स्थैर्य मिळू शकते। नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील। तुम्हाला विविध कामातून लाभ मिळेल, पण काही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात। त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे। मिथुन राशी या आठवड्यामध्ये बजेट तयार ठेवा। या आठवड्यात प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवीन शिकता येईल। संधी व जबाबदाऱ्या यांचा संतुलित अनुभव येईल। तुम्ही उत्तम सकारात्मक दृष्टिकोन व विवेकबुद्धी वापरून प्रत्येक गोष्ट तारून न्याल। मिथुन राशी
बुध तुमच्या संवाद क्षेत्राला बळ देत असल्याने हा आठवडा आत्म अभिव्यक्तीसाठी आशादायक आहे। 16 ते 22 जून 2025 पर्यंत नाविन्यपूर्ण कल्पना भरपूर प्रमाणात असतील, ज्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात गती येईल। सहकारी तुमच्या अनोखा दृष्टिकोन शोधू शकतील, म्हणून गतिमान चर्चा अपेक्षित आहेत। शुक्राचा दयाळू नजरेखाली सामाजिक संवाद फुलतात, नवीन मैत्रींना प्रोत्साहन देतात। दरम्यान मंगळ तुम्हाला संयमाने जलद विचारसरणीचे संतुलन साधण्याचे आव्हान देतो। आर्थिकदृष्ट्या नेपच्यून आठवड्याच्या मध्यात काही तपशिलांवर प्रकाश टाकत असताना बजेटचे पुनर्मूल्यांकन करा। सावधगिरीची गरज यावर भर द्या। पौर्णिमेच्या प्रकाशाखाली वैयक्तिक अंतर्दृष्टी खोलीत येते। मार्गदर्शनासाठी अवचेतन संकेत ऐका। समतोल राखण्यासाठी जर्नलिंग किंवा मानसिक विश्रांती पद्धतींमध्ये व्यस्त राहा। मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा या 18, 19 आणि 21 असतील। शुभ रंग गुलाबी, पिवळा आणि लाल असेल, तर शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवार असेल। एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभ ठरणार आहे।